जाधववाडी माडा कौटुंबिक जुन्या वादातून भावाने आणि पुतण्याने मिळून सख्ख्या भावावर केले कोयत्याने वार। ही धक्कादायक घटना माडा तालुक्यातील जाधववाडी या गावामध्ये कौटुंबिक जुन्या वादातून महादेव जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे। या घटनेने सर्वत्र भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। महादेव जाधव यांच्या सख्ख्या भावाने आणि पुतण्याने मिळून कोयत्याने आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने हल्ला करून मोठ्या प्रमाणात महादेव जाधव यांना जखमी केले आहे। महादेव जाधव हे सध्याला करकममधील जगताप सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचार घेत असून टेंभुर्णी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे। माझं नाव महादेव संभाजी जाधव। मी बाजावर बसलेलो होतो, मग ते आले बांधकामामागे गाडी नेली, तिथनं वळून माघारी आणली। मी तिथनं उठूच तर येऊन मला गाजाचा धक्का दिला, पुन्हा हात्यानं पत्न्यानं हाणलं। माझी बहीण एक आहे रांडाव, 4-3 लेकरं आहे, तिची आई झोपलेली होती पोरच्यामध्ये। मी आपल्याकडे गुराच्या दावणीकडे गुराला शेळ्या राखायला घेतलं, तिथनं येऊस तर मला धक्का देऊन हाणून दिलं। मग आमचा खाल्ला धाकला भाऊ आला, 2-4 कोयते काट्या हाणल्यावर गज पुन्हा त्यांनी सोडवलं, तरी बी सोडवून एकाला रोज तर एकानं धक्का द्यायचा, एकाला रोज तर एकानं धक्का द्यायचा। कोयता कुठं मारलाय? कोयता एवढा हित्त मारलाय, हित्त मारलाय, हित्त 2-3 ठिकाणी गजाचं हित्त ह्या खोब्यावर ह्या खोब्यावर हाणलं। कोयता कोणी मारला? पत्नीनं। नाव काय त्याचं? अमोल नागनाथ जाधव। आणि भावाचं? नागनाथ संभाजी जाधव। किती टाकं पडली? डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर काय विचारलं नाही, टाकं किती पण। बर, माझ्या घरच्याला धोका आहे ह्याच्यापासून, भावा पत्नीपासून। तर मला काय काळजी करायची, त्यांनी माझ्या लेकरा बाळाची काळजी करायची। तुरतो म्हणजे कोण म्हणलं कोयत्यानं म्हणतो? पत्नी हां भाऊ। हां, तुम्ही काय बोलला का नाही मग त्याला? बोलूच तर धपकं दोघांचं संकट। बर, काय बोल पाळलं खाली हाणते तिथे हाणते, आणि त्याला काय तर लागलं वाटतं। माझ्याकडे पायता नव्हता, काठी नव्हती, चपल्या सुद्धा पाया नव्हत्या। मी हाणलं की उठून, आणि मग ते आता कुठं मला लागलं म्हणून पोरांची ॲडमिट आहे, त्याचं ऐकायला मी हाणलं नाही, काय नाही। दोघं मला ऐकलं नाही, घरी दांडायचं। आता तुम्हाला त्याच्यावर काय कारवाई पाहिजे तुम्हाला? अडकावं स्टेशन, कुठं अडकावी? त्याच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करून त्याची चांगली शिक्षा द्यावी। माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे, मला धोका आहे, आणि त्याला का अटक करावी।